अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या चरणी माथा टेकलेला भक्त कधीच निराशपणे मोकळ्या हाताने माघारी जात नाही. कारण जो स्वामी समर्थ महाराजांना शरण जातो, स्वामींच्या चरणी माथा टेकतो, तो सोबत स्वामींचे खूप सारे आशीर्वाद घेऊनच पुन्हा आपल्या घरी परत जातो. म्हणून स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हाल, स्वामींच्या मठामध्ये ध्यानस्थ व्हाल, तेव्हा माघारी जाताना स्वामींची सकारात्मक ऊर्जा आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन तुम्ही माघारी जाणार आहात हे लक्षात ठेवा. म्हणून स्वामींच्या चरणी, स्वामींच्या मठामध्ये जो कोणी येतो तो कधीच मोकळ्या हाताने मागे जात नाही. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या भक्तिमय चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, आपण कधी कधी देवाची खूप सेवा करतो. देवाच्या प्रत्येक परीक्षेसाठी आपण लढा देत असतो. देव आपली परीक्षा घेतात, परंतु आपण परीक्षेसाठी प्रयत्न करत राहतो. देव आपली परीक्षा बघतात, पण आपण प्रत्येक संकटावर मात करत असतो. स्वामी भक्तांनो, अशा वेळी माणूस थकतो, शेवटी माणूस हरायला लागतो. परंतु आपण हे कधी ऐकलं आहे का की परमेश्वराने एखाद्या माणसाला हरू दिला आहे? असं अजिबात होत नाही. परमेश्वर तुमची परीक्षा बघतो, परंतु जेव्हा तुमची ताकद संपते तेव्हा परमेश्वराची खरी लीला सुरू होते. जेव्हा माणूस असा समजतो ना, आता सर्व काही संपलं, आता मी हरलो, तेव्हा माणसाचं नवं जीवन सुरू होत असतं. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्हीही जीवनाला कंटाळलेले असाल, थकले असाल, तर समजा आता स्वामी महाराज तुमच्यावर कृपा करणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज फक्त भक्तांचा संयम बघत असतात, भक्ताची ऊर्जा बघत असतात. परंतु जो भक्त निस्वार्थपणे प्रत्येक संकटाला सामना करतो, प्रत्येक संकटाला अंगावर घेतो आणि संकटांशी लढतो ना, तो खरा स्वामींचा भक्त असतो. जरी तुम्ही संकटांपासून हरला असाल, संकटांनी तुम्हाला हरवलं असेल, गुडघे टेकले असाल, तरी पुन्हा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला ऊर्जा देणार आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेशी लढण्याची ताकद तुम्हाला देणार आहेत. म्हणून जिथे भक्त गुडघे टेकतो तिथून परमेश्वराची खरी कृपा सुरू होत असते, भक्ताचं नवं जीवन सुरू होत असतं. स्वामी भक्तांनो, आपण सर्वजण विचार करतो की कधी कधी माझ्यासोबतच वाईट का घडतं? मी एवढं चांगलं करतो, एवढे चांगले कर्म करतो, तरी माझ्यासोबत वाईट का घडतं? परंतु परमेश्वर सांगतात की प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार येतच असतात. कधी चांगले दिवस अनुभवायला मिळतात, कधी वाईट दिवस अनुभवायला मिळतात. जोपर्यंत माणूस वाईट दिवसांतून जात नाही तोपर्यंत माणसाला चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. एखादा मुलगा आयुष्यामध्ये जन्माला आला, त्याला जर कधी दुःख काय आहे, वाईट दिवस काय आहे, हे जर त्याला कधी कळालंच नाही, तर त्याला जीवनाची खरी किंमत कळणार आहे. त्याला दुसऱ्याचं दुःख कळणार नाही, त्याला चांगल्या दिवसांची किंमत कळणार नाही. तो आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त चांगलंच सर्व काही घडतं आहे असं समजेल आणि त्याला दुसऱ्याची किंमत राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक एका पायरीवरती वेगवेगळे अनुभव आपल्याला मिळायलाच हवे, तेव्हाच आपल्याला आयुष्याचं खरं महत्त्व समजत असतं. जेव्हा माणूस वाईट दिवसातून जात असतो तेव्हा त्याला वाईट दिवसांची किती वेदना असतात, काय सजा असते ही त्याला समजत असते. आणि त्यामुळे चांगले दिवस आल्यानंतर माणूस गर्व करत नाही. जेव्हा माणूस चांगले दिवस जगत असतो तेव्हा तो दुसऱ्यांचं दुःख समजून घेऊ शकतो, कारण त्याने पूर्वी वाईट दिवस सहन केलेले असतात. म्हणून प्रत्येक परिस्थितीची जाणीव परमेश्वर भक्ताला करून देत असतात, भक्ताला परिपूर्ण बनवत असतात आणि नंतरच भक्ताला योग्य त्या मार्गाने जाण्यासाठी तयार करतात. स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार होतात
तुम्हाला असं वाटत असेल की परमेश्वराचं माझ्याकडे लक्ष नाही, परंतु परमेश्वराचं प्रत्येक भक्ताकडे अचूक लक्ष असतं. परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयामागे योग्य ते कारण असतं. म्हणून जीवनात काही निर्णय घडत असतील तर असं समजू नका की माझ्या विरोधात चुकीचे निर्णय घडले गेले. सर्व काही परमेश्वराने भक्तांच्या भल्यासाठीच ठरवलेलं असतं. परमेश्वर तुमचंही भलं करणार आहेत. आयुष्यामध्ये कधी निराश होऊ नका. परमेश्वर आपल्या सोबत आहेत. येणारं प्रत्येक संकट आपल्यासाठी काहीतरी नवीन शिकवण घेऊन येत असतं. म्हणून संकटांना घाबरू नका, तर संकटांना सामोरं जा. परमेश्वराची प्रार्थना नेहमी करत राहा. परमेश्वर तुम्हाला प्रत्येक संकटाशी लढण्याचं बळ देतील. परमेश्वराच्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण होणार आहात आणि परमेश्वराच्या प्रत्येक आशीर्वादासाठी पात्र होणार आहात. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जो प्रयत्न करतो त्याला यश नक्कीच मिळतं. म्हणून प्रयत्न करत राहा, संकटांना तोंड देत राहा, देवाची सेवा करत राहा, आयुष्य आनंदाने जगत राहा. निराश झाला तर परमेश्वराची डोळे मिटून सेवा करा, आराधना करा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवेल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा आजचा सुंदर संदेश तुमच्या जीवनामध्ये नक्कीच मोठा चमत्कार घडवेल, तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. हा संदेश जमेल तेवढा स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. संदेश मनापासून आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्या भक्तांनी अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या भक्तांनी लगेचच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.